नुकताच व्हॅलेंटाईन डे झालाय. सिद्धू दादाचा व्हॅलेंटाईन डे कसा होता? माझा व्हॅलेंटाईन डे नाही, माझा तर प्रत्येक डे हा लग्न कल्लोळमय डे आहे. मी प्रचंड एक्सायटेड होतो कारण आत्ता धिंगाणाचा फिनाले संपला आहे आणि मी कसं असं प्रमोशन हे खूप माझ्या आयुष्यात सिनेमा करण्या इतकंच महत्त्वाचं आहे. कारण ही ॲज अ ॲक्टर माझी जबाबदारी आहे की आत्ता सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं. आणि गंमत अशी आहे की ना ते काय माहिती आहे का, ते ना असं आहे की ती एका म्हणजे तो फ्लो आहे, तो झरा आहे. अरे एवढं केलं तरी होतच नाही, ते चालूच राहतं. म्हणजे तुम्ही कितीही सिनेमाचं प्रमोशन करा तरी आपल्याला असं वाटतं की नाही यार अजून थोडं व्हायला पाहिजे होतं, अजून इकडं झालं पाहिजे, तिकडं झालं पाहिजे. त्यामुळे 14 फेब्रुवारीपासूनच आमच्या सिनेमाचं प्रमोशन सुरू झालं आहे. म्हणजे त्याच्या अगोदर मयुरी आणि भूषणचं गाणं आलं, मग माझं गाणं आलं, आमचा टीजर आला. तर त्या एक्साइटमेंटमध्येच होतो मी. त्यामुळे आम्ही 14 फेब्रुवारीला माझा व्हॅलेंटाईन जोक आहे, जो माझी सर्वात जवळची प्रियसी सिनेमा, त्याच्यावर सेलिब्रेट केला. समजा सिद्धू दादा कलाकार नसता, कॉमेडियन नसता, म्हणजे तुझं वेगवेगळे कॅरेक्टर प्रेक्षकांसमोर नसते, समजा कलाकार नसता सिद्धू दादा, तर कोण असता? त्याचं आत्ताचं जे करिअर काय असतं? नाही, हे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की मला लहानपणापासून मला पोलीस व्हायचं होतं. मी महाराष्ट्र रिप्रेझेंट केले क्रॉस कंट्रीसाठी. मी NCCमध्ये होतो, मी फुटबॉल टीममध्ये होतो रुपारेलच्या. जेवढं हेल्थ रिलेटेड म्हणजे मी पोझिंग पण आमच्या इकडे PCCला उतरलो, जेवढं फिटनेस फ्रीक होता येईल पोलीस बनण्यासाठी. आणि माझं लहानपणाचं स्वप्न होतं की मला पोलिसात भरती व्हायचं आहे. म्हणजे माझे बाबा TV हॉस्पिटलमध्ये जॉबला होते, लॅब टेक्निशियन होते. BMCमध्ये असल्यामुळे कदाचित BMCमध्ये नोकरी करूया हा पण एक थॉट होता की वॉर्ड बॉय होऊया किंवा हॉस्पिटलमध्ये जॉबला लागूया. दादा डॉक्टर होणार होता, दादाचं ठरलं होतं. पिंकी MA म्हणजे माझी बहीण, तिने MA हिस्ट्रीमध्ये केलं आहे आणि त्याचा वकील आहे. तिने LLB करून त्याचा ॲक्टिंग ही हॉबी होती फक्त, जी रुपारेलमध्ये आल्यानंतर मग इंटर कॉलेजिएट आणि मग सगळं सुरू झालं. पण माझा सुरुवातीपासून मला जे प्रोफेशन नाही म्हणता येणार, पण मला ते आवडायचं. म्हणजे मी मध्यमवर्गीयमध्ये वर्दी घातली किंवा मी सिम्बामध्ये वर्दी घातली, मला एक फिट बसते ती, मला माहीत आहे तो ऑरा. सो मला पोलिसात भरती व्हायचं होतं आणि मला पोलीस बनायचं होतं. हे आत्ता नाही, हे पहिल्या इंटरव्ह्यूपासून माझं हेच आहे की ते मला करायचं होतं. पण सडनली मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत आलो आणि माझं काम लोकांना आवडायला लागलं, लोक प्रेम करायला लागले. सो मग आता सिनेमात इन्स्पेक्टर करतो. जेव्हा सिनेमे सिद्धू दादाकडे येतात, तर मग त्या सिनेमांमध्ये सिद्धू दादा काय पाहतो, काय एक ॲक्टर म्हणून काय गोष्टी नजरे घालतो आणि त्यानंतर सिनेमा सिलेक्ट करतो? सुरुवातीला इंटरेस्टिंगली अरे पिक्चर मिळाला असं असायचं. नंतर जेव्हा काही दिग्दर्शक आपल्या आयुष्यात आले, अंकुश दादा किंवा भरत सर किंवा केदार सर, पॅडी किंवा महेश वांद्रेकर सर आले की एखादी भूमिका कशी करायला पाहिजे, मग गोष्ट काय, असं व्हायला लागलं. आणि मला वाटतं ना, मला प्रत्येक सिनेमाचं माझं एक लॉजिक आहे. म्हणजे गाव तसं चांगलं नावाचा सिनेमा महेश टिळेकर सरांचा सिनेमा केला होता. तर त्यात मला काम करायचं होतं कारण त्यात जी कास्ट होती ती कमाल होती. पण मी महेश टिळेकर सरांना एक रिक्वेस्ट केली होती. स्वर्गीय निळूभाऊंचा त्यांच्या शेवटच्या 2-3 सिनेमापैकी तो एक सिनेमा होता आणि मला निळूभाऊंबरोबर काम करायला मिळणार होतं. त्या पूर्ण सिनेमात ना निळूभाऊंबरोबर माझा 1 to 1 रोल नव्हता. म्हणजे स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर सरांच्या मुलाचा रोल केला आहे. स्वर्गीय विजू मामा विजय चव्हाण सर त्या सिनेमात आहेत, गँग आहे, संजय नार्वेकर सर आहेत, मजा आहे. तर मी तो सिनेमा याच्यासाठी केला होता की निळू भाऊ असणाऱ्या सिनेमात मला काम करायला मिळेल. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, सर एक सीन द्या ना मला त्यांच्यावर 1 to 1 एका फ्रेममध्ये. ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. मग सर म्हणाले की तसा काही सीन नाही, पण एक आहे, ते ना एसटीतून त्या गावात उतरतात तेव्हा ते एका वाटसरूला विचारतात की हे गाव कुठं आहे. तर आपण काम करू, आपण त्या पात्राला तिकडे आणू. मग मी ते पात्र सायकलवर घेऊन ते काय ओळखलं का, ते बोलतात नाही, कसं ओळखणार, इथून तर बाजूने गेलो होतो वगैरे असे विनोद करून तो एक छोटा त्यांनी मुवमेंट दिली. तर प्रत्येक सिनेमाची एक माझी कनेक्शन आहे. अगं बऱ्याच असेल, लालबाग परळ असेल. लालबाग परळ या सिनेमात तर मी नव्हतोच, मला करायची इच्छा होती, पण महेश सरांना ते कॅरेक्टर माझ्यात दिसत नव्हतं. नाही तू मोठा वाटतो. पण जेव्हा त्यांनी मला करायला सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं केस कापावे लागतील, तुला नाटकाचे प्रयोग बंद करावे लागेल, असं बोलावं लागेल. मी बोलतो ना सर तुम्ही सांगा काय करायचं आहे. तर माझी ती एक्साइटमेंट असते आणि मला दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायला आवडतं. त्यामुळे कुणी मला सिनेमा विचारला तर मी नाही म्हणत नाही. काय प्रत्येक गोष्ट परफेक्ट नसते आणि तुम्ही दिग्दर्शक नाही आहात, तुम्ही ॲक्टर आहात. तर तुमच्या जसं म्हटलं की तुम्हाला ते पात्र विचारलं तर हो किंवा नाही एवढ्या 2 गोष्टी करू शकता. जर मी हो म्हणत असेल
तर मला त्या व्यक्तींबरोबर त्या टीमबरोबर किंवा ते कॅरेक्टर आवडलं म्हणूनच काम करायचं असतं. म्हणून मी आता जी कामं करतो आहे नवीन नवीन दिग्दर्शकांबरोबर करतो आहे आणि ते असं ना अरे तुझ्यातून काहीतरी वेगळे पण शोधूया असं नाही. ते आणतात विनोदी सिनेमा आणतात, विनोदाच्या पलीकडे जाणारे सिनेमा आणतात. पण मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा काम करताना वेगवेगळ्या पद्धतीचे माझे पॅरामीटर्स असतात. फास्ट अँड फेनिक्स सिनेमा आहे, रितेश देशमुख सरांचं प्रोडक्शन आहे, आदित्य सरपोतदार डिरेक्ट करतो आहे, अमय वाघ आहे. फास्ट अँड फेने एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे, दिलीप काका आहेत. मग त्यात आपण एक छोटीशी भूमिका करूया की काय प्रॉब्लेम आहे, चलो करते. असं होतं ना ते. तर मी हे का करू हा प्रश्नच मला विचारायचा, मी आता विचारत नाही. मला हे करायला मिळालं का, चल हे करूया. त्यांनी खूप फरक पडतो तुम्हाला. तुम्ही वेचत गेलात ना की तुमचं वजन नाही होत, त्या वजनाबरोबर तुम्हाला एक छान काय म्हणूया तुम्हाला तो भार पण छान वाटतो. तर मला ते मी वेचत चाललो आता.